नुसते पाय चालतात तेव्हा केवळ प्रवास होतो. पायांसोबत जेव्हा हृदय चालतं तेव्हा त्याची यात्रा होते. आपल्या अवघ्या आयुष्यालाच समाज ऋणाची यात्रा मानून भवताल सुंदर करण्यासाठी धडपडत असलेलं, दातृत्वाचं ममत्व लाभलेलं हृदयस्थ व्यक्तिमत्व शांतीलालजी सुराणा अर्थात बाबूजी. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक अशा सर्व पातळ्यांवर यशस्वी ठरलेलं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व, अ कम्प्लीट मॅन, बाबूजी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून रुजलेलं राष्ट्रधर्माचं बीज संवेदनशील मनाच्या बाबूजींच्या व्यक्तिमत्वातून सर्वार्थानं बहरलं. व्रतस्थ स्वयंसेवकाच्या रूपानं समाजाला गवसलं. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जवळच्या हरताळे या छोट्याशा गावातून शांतीलाल सुराणा यांची जीवनयात्रा सुरू झाली. घरची परिस्थिती बेताची, पण शेतकरी असलेल्या वडिलांना शिक्षणाविषयी प्रचंड आस्था. 1943 साली शांतीलाल सुराणा वयाच्या 13व्या वर्षी शिक्षणासाठी भुसावळला आले. इंग्रजाच्या गुलामगिरीने पिळवटून टाकणारे ते भयंकर दिवस होते. शाळेतल्या एका शिक्षकाला इंग्रजांनी केलेली अटक लहानग्या शांतीलालच्या मनावर प्रचंड परिणाम करून गेली. देशभक्तीने प्रज्वलित झालेलं मन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारशक्तीकडे आपसूक खेचलं गेलं. प्रखर राष्ट्रभक्तीचं जीवनसत्व रक्तामध्ये भिनायला लागलं. सुमारे 250 वर्षांपूर्वी 13 जून 1944 ला त्यांची नाळ संघाशी जुळली, ती कायमचीच. आज वयाच्या 85व्या वर्षीही बाबूजी नवतरुणाच्या उत्साहात पथसंचलनासाठी जातात. आणि ते सुद्धा स्वतः एकटे नव्हे तर कुटुंबातील 4 पिढ्यांसोबत. हे दुर्मिळ चित्र म्हणजे बाबूजींच्या अटळ निष्ठेचं प्रतीकच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जनसंघ असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, ही जी कामं आहेत, ही कामं समर्पित व्यक्तिमत्वांच्या त्याग समर्पणावरती ही उभे राहिलेली आहेत. अशा अनेक कार्यकर्त्यांपैकी एक ज्येष्ठ म्हणून ज्यांना म्हणता येईल असे आपले शांतीलालजी सुराणा आहेत. त्यांचं योगदान हे जळगाव जिल्हा, भुसावळ परिसर हे कधीच विसरू शकणार नाही. शांतीलाल सुराणा जी को जन्मदिन के रूप में 85 साल उन्होंने पूरे किए, इसलिए मेरी बहुत बहुत बधाई. उन्होंने जीवन में समाज के लिए, देश के लिए समर्पित भाव से कार्य किया है और इस निमित्त जो एग्रो विजन का आयोजन हुआ है वो उनके कार्य के अनुरूप है. एक यशस्वी उद्योजक म्हणून सर्वांना परिचित असलेल्या बाबूजींनी खरं तर भुसावळातल्या एका दवाखान्यात वॉर्ड बॉय म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यातून त्यांनी 50 रुपये जमवले आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला. बाजारच्या दिवशी रस्त्याच्या कडेला बसून धान्य विकण्याचा. मात्र पारदर्शकता, सचोटी आणि सकारात्मक संवाद या भांडवलावर आपल्याला व्यवसायाचं शिखर गाठता येतं, हे बाबूजींनी सिद्ध केलं. एकोणीसशे 54 मध्ये ते जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झालेत. माणूस जोडण्याचं आणि नेमकी गुणवत्ता हेरून कार्यकर्त्यांना निखळ प्रोत्साहन देण्याचं कसब बाबूजींकडे बघायला मिळतं. त्याचा उपयोग जनसंघाची पाळमुळं खानदेशच्या मातीत घट्ट करण्यासाठी झाला. अरुण, बाकीलाल, शांतीलाल, जनसंघ के 3 लाल
ही म्हणच त्यावेळी प्रचलित झाली होती. श्री शांतीलालजी सुराणा यांना आज वयाचे 85 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 85 वर्षाच्या जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अमूल्य कामगिरी बजावली. भारतीय जनता पार्टीचा, जनसंघाचा, जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. संघटनात्मक विस्तारामध्ये त्यांचं योगदान त्या कालखंडामध्ये मोठं राहिलेलं आहे. आमचे नेते माननीय शांतीलालजी सुराणा यांना आम्ही काकाजी म्हणून संबोधतो. काकाजींना बोट धरून आम्ही खरं म्हणजे पक्षात आलो, काकाजींसोबतच वावरलो, त्यांनी दाखवल्या रस्त्यानेच आम्ही चाललो आणि म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी 5-5 वेळा आमदार झालेत, मंत्री झालेलो आहोत. निश्चित त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आमच्या सर्व राजकारणासाठी प्रेरणादायी ठरलं. बाबूजींचं घर म्हणजे जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं हक्काचं ठिकाण. एक काळ असा होता की जनसंघाच्या पाठीमागं ग्रामीण भागातून कोणी कार्यकर्ते फारसे येत नव्हते. अशा काळामध्ये शांतीलालजींनी कार्यकर्ते तयार केले आणि जनसंघ आणि त्यानंतरची भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यामध्ये उभी केली. त्यांनी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते जोडले. अटलजी, अडवाणीजी, नानाजी देशमुख, प्रमोदजी, गोपीनाथरावजी यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. पंडित दीनदयालजी उपाध्याय, भारतरत्न अटल बिहारीजी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणीजी, प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे आणि अन्य विविध लोकनेत्यांची पावलं भुसावळात आल्यावर शांती सदनच्या उंबरट्याकडे हमखास वळायची. बाबूजींच्या नेतृत्वात जेव्हा अटलजींच्या सभेचं भव्य आयोजन झालं त्यावेळी अफलातून व्यवस्थापन, सभेचं अचूक नियोजन आणि झालेली प्रचंड गर्दी बघून अटलजी अक्षरशः भारावले होते. यह मंच है या मचान अशा शब्दात त्यांनी केलेलं कौतुक आजही जुन्या जाणत्यांच्या स्मरणात आहे. बाबूजींचा अनेक नेत्यांशी जवळून संबंध आला. या अनुबंधाचं प्रतिबिंब अनेकांच्या शब्दातून नेहमीच व्यक्त होतं. सामान्य माणसाच्या हक्कासाठी, तत्कालीन शासनाच्या अन्यायाविरोधात शांत, सुस्वभावी आणि अत्यंत हळव्या मनाच्या बाबूजींचा पवित्रा मात्र प्रचंड आक्रमक व्हायचा. एखादा प्रश्न घेऊन ते नुसते उभे झाले की काही मिनिटांमध्ये रस्त्याला भव्य मोर्चाचं स्वरूप यायचं. 1954 साली खानदेशला याची मोठी प्रचिती आली. फैजपूरकडे निघालेल्या यशवंतराव चव्हाणांना प्रचंड दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जाब विचारण्यासाठी जमलेल्या अवघ्या 13 लोकांचं रूपांतर बघता बघता 3000 लोकांमध्ये झालं. सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी झाली. अनेक दिवस त्याचे भयंकर पडसाद खानदेशच्या मातीवर उमटत राहिले. बाबूजींच्या खंबीर नेतृत्वाचं तत्व, निष्ठा, तळमळ, समर्पण आणि जाज्वल्य देशभक्तीचंच ते प्रतीक होतं. 26 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणीबाणी विरुद्ध ते पेटूनच उठले. तत्कालीन शासनाच्या विरोधात खणखणीत आवाज उठवला. परिणामी आईच्या निधनानंतर अवघ्या 26व्या दिवशी त्यांना सहकाऱ्यांसह तुरुंगात डांबण्यात आलं. विशेष म्हणजे आणीबाणीच्या त्या प्रकरणात राज्यात सर्वात आधी सुटका झाली ती बाबूजींसह भुसावळच्या कार्यकर्त्यांचीच. त्यावेळी गुप्ता वकिलांनी बाबूजींकरता जिंकलेली ही केस महाराष्ट्रभर खूप गाजली होती.
लाइफ तो काफी लोग गुजारते हैं, पर अपने लाइफ में कुछ ना कुछ कर दिखाने का हुनर बहुत कम लोगों में देखा जाता है। उनमें से शांतिलाल सुराणा एक है। किसानों की समस्याओं को लेकर चिंतित रहने वाले सुराणा जी केवल चिंता नहीं करते, तो उसमें से सॉल्यूशन निकालने की कोशिश करते हैं। शिक्षणाविषयी प्रचंड आस्था असलेल्या बाबूजींना भुसावळात रस्त्यावर भरणारी शाळा बघून अतोनात दुःख व्हायचं. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे आणि त्यांना तो मिळालाच पाहिजे याविषयी ते कायम आग्रही असतात. एकदा कार्यक्रमासाठी भुसावळला आलेल्या तत्कालीन मंत्री प्रतिभाताई पाटील यांची गाडी अडवून शहरात लवकरात लवकर शाळेची इमारत झालीच पाहिजे म्हणून त्यांनी आवाज उठवला. त्यांचा आक्रमक पवित्रा बघून ताईंनीही बाबूजींच्या शब्दांना मान देत तातडीने आदेश दिले. बाबूजींच्या पाठपुराव्याने झालेली शाळेची ती इमारत आजही डौलातुखी आहे. व्यापारी बांधवांच्या अस्तित्वावर आक्रमण करणारा, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा अन्यायकारक इन्स्पेक्टर राज संपवण्यासाठी बाबूजी रस्त्यावर उतरले होते. शेकडो व्यापाऱ्यांचं नेतृत्व करून त्यांनी यंत्रणेलाच आव्हान दिलं होतं, न्याय मिळवून दिला होता. शेती आणि शेतकरी हा बाबूजींच्या आंतरिक तळमळीचा विषय. ते स्वतः शेतकरी असल्याने त्यांचं नातं शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदनांशी जुळलं आहे. जागतिकीकरणाची वाट ही शेतकऱ्यांच्या शेतातूनच गेली पाहिजे याविषयी ते आग्रही आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील डिजिटल इंडियाचं बीज कृषी क्षेत्रात रुजवण्याचं त्यांनी स्वप्न बघितलं. नव्हे तर शेतकरी, व्यापारी, जागतिक बाजारपेठ आणि प्रशासन यांना एकत्र जोडणारा आणि शेतीची परिभाषा बदलून टाकणारा क्रांतिकारक दुवा www.tradesurana.com या वेबसाईट व ऍपच्या रूपानं ते प्रत्यक्षात साकारलं सुद्धा. किसानों के हित में और किसानों के लिए बहुत ही लाभकारी होगा और मुझे लगता है कि दीनदयाल जी उपाध्याय जी को समर्पित यह वेबसाइट किसानों के लिए एक मील का पत्थर साबित होगी. मैं समझता हूँ कि बहुत श्रेष्ठ कार्य कर रहे हैं सुराना परिवार के लोग, और उसके द्वारा वेबसाइट जो है वो किसानों के लिए इतना लाभकारक होगा कि एक प्रकार से दीनदयाल जी उपाध्याय के नाम से किया गया यह कार्य वह एक सही दिशा में किया गया कार्य माना जाएगा. शांतिलाल सुराणा जी के 50वीं जन्मदिन पर हमारी तरफ से, हमारी पार्टी की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. बाबूजींचं व्यक्तिमत्व मूलतः आध्यात्मिक. जैन धर्मातील ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तप ही चतुसूत्री त्यांच्या जगण्याचं तत्वज्ञान, वागण्याचं अधिष्ठान. म्हणूनच संघपती झाल्यावर त्यांनी रुजवलेली मूल्य सामाजिक एकात्मतेला उन्नत करणारी राहिली. केवळ जैन धर्मियांसाठीच नव्हे तर समाजामध्ये त्यांच्या दातृत्वाची हस्तमुद्रा नेहमीच अधोरेखित होत राहिली आहे. पूर्णवेळ समाजकार्यात व्यस्त असलेल्या बाबूजींकडे त्यावेळी कुटुंबासाठी पुरेसा वेळ नसणं स्वाभाविक होतं. अशा वेळी त्यांच्या पत्नी सौ कांताबाई यांनी उत्तम रीतीनं कमांड सांभाळली. घराचं घरपण अबाधित ठेवलं, पण याचा अर्थ बाबूजींचं कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायचं असा अजिबात नाही. उलट 5 भावंड आणि 1 बहीण यांचा भक्कम आधार बनून बाबूजींनी जगण्याला अर्थ दिला. आज तब्बल 54 लोकांचं प्रेमळ कुटुंब त्यांच्या आदर्श गृहस्थाश्रमाचं प्रतिबिंब आहे.
आयुष्याला बाबूजी समाज ऋणाची यात्रा मानतात. देशभक्तीने ओथंबलेल्या आणि सामाजिक संवेदनेने कृतकृत्य झालेल्या बाबूजींच्या तत्वांचा, विचारांचा, दातृत्वाचा आणि संवेदनशीलतेचा कृतिशील वारसा आता त्यांच्या परिवारानेही स्वीकारला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचा भवताल बदलण्याची क्षमता असलेलं www.tradesurana.com हे संकेतस्थळ सुराणा कुटुंबीय देशाला अर्पण करत आहेत. दातृत्वाची ही दिशा पिढ्यानपिढ्या अशीच हस्तांतरित होत राहणार आहे आणि राहिली पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे.